बोरगावमधील अनोळखी खून प्रकरणातील मृतकाची ओळख पटवून गुन्ह्यातील आरोपी अवघ्या 12 तासात अटक. स्थानिक गुन्हे शाखा अकोलाकडून अटक. दिनांक 22/5/2026 रोजी पोलीस स्टेशन बोरगाव मंजू हद्दीतील बोदरखेड शेत शिवार येथील सुभाष यादव यांचे गोडाऊनचे समोरील रेल्वे अंडरपासमध्ये एक अनोळखी इसम अंगात फक्त पॅन्ट असून अंगातील टी शर्ट हे गळ्याभोवती गुंडाळलेले होते. तसेच त्याचा चेहरा दगडाने ठेचलेला होता आणि त्यावरून पोलीस स्टेशन बोरगाव मंजू अपराध क्रमांक 351 कलम 103(1) 238 भारतीय न्याय संहिता प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आणि घडलेल्या गुन्ह्याचे गांभीर्य पाहता माननीय पोलीस अधीक्षक अकोला श्री अर्चित चांडक यांनी गुन्हा उघडकीस आणून यातील अनोळखी मृतक याची ओळख पटवून गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेऊन तात्काळ अटक करणे याबाबत पोलीस निरीक्षक श्री शंकर शेळके स्थानिक गुन्हे शाखा अकोला यांना आदेशित केले होते आणि त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा हे आपल्या स्टाफसह घटनास्थळी दाखल झाले आणि सदरील प्रकरणी मृतक याची ओळख पटवून गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेणे कामी स्थानिक गुन्हे शाखा अकोला येथील अधिकारी आणि अंमलदार यांचे वेगवेगळे पथके तयार करून शोधकामी रवाना करण्यात आले. स्थानिक गुन्हे शाखा येथील पथकांनी सदर गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना यातील मृतक याची ओळख पटवण्याकरिता अकोला जिल्ह्यातील आणि आजूबाजूच्या जिल्ह्यातील मिसिंग व्यक्तींबाबत माहिती घेत असताना गोपनीय बातमीदारांकडून माहिती मिळाली की यवतमाळ येथील विक्की उर्फ बबलू भेंडे हा दिनांक 21/5/2026 रात्रीपासून बेपत्ता असल्याची माहिती मिळाली आहे. अशा मिळालेल्या माहितीवरून पोलीस स्टेशन अवधूतवाडी यवतमाळ येथे संपर्क साधून अनोळखी मृतकाबाबत माहिती घेऊन सदरील अनोळखी मृतक हा विक्की उर्फ बबलू राजू भेंडे वय 19 राहणार गुरुनानक नगर गोधनी रोड यवतमाळ येथे असल्याचं निष्पन्न झालं. स्थानिक गुन्हे शाखा अकोला येथील पथकांचे मृतक विक्की उर्फ बबलू राजू भेंडे वय 19 राहणार गुरुनानक नगर गोधनी रोड यवतमाळ याच्यासोबत कोणाचे वाद अथवा भांडणे झाली याबाबत माहिती घेतली असता मृतकाचे शेजारी राहणारा युवराज शंकर तांबडे वय 41 राहणार गुरुनानक नगर गोधनी रोड यवतमाळ याच्यासोबत भांडण झाल्याचे समजल्याने त्यास यवतमाळ पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेऊन स्थानिक गुन्हे शाखा अकोला येथे आणले. आरोपी युवराज शंकर तांबडे वय 41 राहणार गुरुनानक नगर गोधनी रोड यवतमाळ याने यातील मृतक यास त्याच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयाच्या कारणावरून दगडाने ठेचून हत्या केल्याची कबुली दिली आणि आरोपीस पुढील तपास कमी पोलीस स्टेशन बोरगाव मंजू येथे आणण्यात आले आहे.